अर्ध लेक्चर झाल्यावर सांगाल आवाज येत नाही म्हणून. हॅलो हॅलो, येतोय का आता? नशीब एक्सप्लेन केल्यानंतर, रिव्हिजन झाल्यानंतर तरी कळालं आपल्याला आवाज येत नाही ते. राईट, ओके. सो ट्राय करतो मी, भेटलं अवेलेबल असेल तर अपलोड करतो, जर रेकॉर्डिंग असेल तर. राईट, ओके, ठीक आहे. मला कसं कळणार तुम्ही जॉईन, तुम्ही हे करताय ते? हा, ओके, ठीक आहे. सो लेट सी, प्रिझम मध्ये R1 प्लस R2 इज इक्वल टू ए आणि I प्लस E इज इक्वल टू ए प्लस डेल्टा, हे दोन फॉर्म्युले आपल्याला माहिती आहे. तर प्रिझम फॉर्म्युला म्यू इज इक्वल टू साइन ए प्लस डेल्टा एम बाय 2 अपॉन साइन ए बाय 2. अँड मिनिमम डेविएशनची कंडिशन मी लिहायला सांगितले तुम्हाला. मिनिमम कंडिशनची, सॉरी, मिनिमम डेविएशनची जी कंडिशन आहे ते लिहा कमेंट सेक्शन मध्ये. मिनिमम त्याची कंडिशन, राईट, काय आहे मिनिमम डेविएशनची? प्रिझम बद्दल पाहिलेलं आहे आपण, राईट. सो आता लक्षात घ्या, आज आपल्याला पाहायचंय, डिस्पर्शन थ्रू द प्रिझम. आपल्याला आज लर्न करायचं आहे डिस्पर्शन थ्रू द प्रिझम. डिस्पर्शन स्पेलिंग काय त्याची? राईट, डिस्पर्शन थ्रू द प्रिझम. डिस्पर्शन म्हणजे काय लक्षात घ्या. when the white light is incident on the prism, this is the white light incident on prism, this is a normal, right. आपल्याला माहिती आहे प्रिझम मध्ये काय होतं ते, राईट. आपल्याला माहिती आहे का प्रिझम मध्ये काय होतं? द लाईट गेट डेविएटेड, राईट. अँगल ऑफ डेविएशनचा फॉर्म्युला कोण सांगेल मला? डेविएशनचा फॉर्म्युला पाहिजे मला. डेविएशनचा अप्रॉक्सिमेट फॉर्म्युला सांगितला होता मी कालच्या लेक्चर मध्ये. डेविएशनचा अप्रॉक्सिमेट फॉर्म्युला आहेत का लेक्चर करणारे कोणी जागे? मला वाटतंय लिंक आपण जुनीच वापरून हे करायचंय. काही आज विद्यार्थी कमी दिसत आहेत. राइट, व्हेरी गुड. म्यू मायनस 1 इंटू ए, राइट. डेविएशन म्यू मायनस 1 इंटू ए, दिस इज द अँगल ऑफ प्रिझम. मग डेविएशन कशावरती डिपेंड आहे पहा. डेविएशन इज डिपेंड अपॉन द अँगल ऑफ प्रिझम अँड द म्यू, राइट. व्हाईट लाईट कन्सिस्ट द 7 डिफरंट कलर, बरोबर आहे. पटलंय सर्वांना? 7 डिफरंट कलर आहेत याच्यामध्ये, रेड टू व्हायलेट, अँड दे हॅव डिफरंट वेवलेंथ, दॅट इज द डिफरंट लॅम्बडा. लॅम्बडा जर डिफरंट असेल तर म्यू कसा असणार सांगा? पटापट सांगायचे उत्तर आता आले पाहिजेत, राईट. लॅम्बडा जर डिफरंट असेल तर म्यू सुद्धा काय असायला पाहिजे? डिफरंट असायला पाहिजे. म्यू आणि लॅम्बडा मध्ये रिलेशन काय आहे रे? म्यू आणि लॅम्बडा मध्ये रिलेशन काय आहे? चला फटाक दिशा, फटाक दिशा. भले झाले डोके सर्व, भले 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 झाले डोके सर्व. म्यू आणि लॅम्बडा मध्ये रिलेशन, रे ऑप्टिक्स, फर्स्ट लेक्चर किंवा सेकंड लेक्चर जास्तीत जास्त. इनव्हर्सली का डायरेक्टली प्रोपोर्शनल? कसं होतं? म्यू 2 अपॉन म्यू 1 इज इक्वल टू लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2. तुम्हाला विचारणं चुकीची गोष्ट आहे, ठीक आहे. सो इथे पहा की रेड याचा लॅम्बडा जास्त असतो, लॅम्बडा ग्रेटर असतो, त्यामुळे म्यू याचा कमी येणार. म्यू व्ही इज ग्रेटर दॅन म्यू आर, because lambda of r is greater than lambda of v. therefore हे तर बघून सांगा रे, डेल्टा कोणाचा जास्त असणार? अँगल ऑफ डेविएशन कोणाचा जास्त असणार? हे कोणी सांगू शकेल मला? डेल कोणाचा जास्त असणार? डेल इज प्रोपोर्शनल टू म्यू. म्यू कोणाचा जास्त आहे?
व्हायलेटचा राईट व्हेरी गुड. सो व्हायलेटचं डेव्हिएशन जास्त असणार. रे विल बी गो लाईक धिस इफ देअर वॉज नो प्रिझम, but it will deviate the light in such a manner that this ray come out like this. Angle of deviation for different color will be different. Like this is a deviation for red light. इथं जर स्क्रीन ठेवली मी तर ह्या स्क्रीन वरती अगोदर रेड लाईट पडणार, मध्ये येल्लो असणार आणि त्याच्यानंतर व्हायलेट असणार. बिकॉज डेल ऑफ व्ही शुड बी ग्रेटर दॅन डेल ऑफ आर. डेव्हिएशन व्हायलेट मध्ये जास्त होणार आहे, बिकॉज म्यू ऑफ व्हायलेट इज ग्रेटर दॅन रेड. हे गोष्ट समजण्यासारखी आहे. आणि धिस स्प्लिटिंग ऑफ द कलर, this splitting of the color is known as a dispersion of light. Dispersion म्हणजे split होणे, right? So write down the first line. The splitting of the white light into colors is called dispersion of light. The splitting of the splitting of the splitting of white light into color splitting of white light into color is called dispersion of light. The splitting of light into its color is called dispersion of light. Diagram काढा. Diagram काढून घ्या. डायग्राम काढून घ्यायचे. या वीकला कोणते चॅप्टर आहेत 11 चे? या वीकला 11 चे कोणते चॅप्टर आहेत एक्झामचे? आहेत काही लक्षात? ओके. 2D फ्रिक्शन ऑप्टिक्स. ठीक आहे. ओके, डायग्राम झाली. डायग्राम काढा. कसं व्हायलंय? ठीक आहे. तुम्हाला माहिती असावी फक्त अभ्यास करण्यासाठी, बाकी काही नाही.
ओके, ठीक आहे. तर पहा त्याच्यामध्ये फर्स्ट असतं अँग्युलर डिस्पर्शन. अँग्युलर डिस्पर्शन नावाची एक क्वांटिटी आहे. अँग्युलर डिस्पर्शन जर विचारलं तुम्हाला याच्यामध्ये, सो यू विल राईट अँग्युलर डिस्पर्शन म्हणजे काय असतं पहा, लक्षात घ्या की द डिफरन्स बिटवीन द डेविएशन ऑफ व्हायलेट लाईट अँड रेड लाईट. राईट, व्हायलेट लाईटचं डेविएशन पहा जास्त आहे रेड याच्यापेक्षा. त्याचं रिझन आपण व्यवस्थित पाहिलेलं आहे. आणि या दोघांमध्ये जे या दोघं किती स्प्लिट झाले, दिस अँगल इज नोन ॲज अँग्युलर डिस्पर्शन. इट इज डिनोटेड बाय थीटा अँड theta is equal to del of V minus del of R. Deviation of violet minus del of R. डेलचा जर हा फॉर्म्युला वापरला तर तुम्हाला फायनल फॉर्म्युला येईल म्यू ऑफ व्ही मायनस म्यू ऑफ आर. म्यू ऑफ व्ही मायनस म्यू ऑफ आर इंटू ए. कारण हे -1 आणि हे +1 कॅन्सल होईल. तुम्हाला अँग्युलर डिस्पर्शनचा फॉर्म्युले हे दोन लक्षात ठेवायचे, डेल व्ही मायनस डेल आर और म्यू व्ही मायनस म्यू आर. म्हणजे अँग्युलर डिस्पर्शन जर कशावरती डिपेंड आहे असं जर विचारलं गेलं तुम्हाला, तर इट डिपेंड्स अपॉन द म्यू अँड ए. दोन्ही गोष्टीवरती डिपेंड आहे. म्यू आणि ए या दोन्ही गोष्टीवरती अँग्युलर डिस्पर्शन डिपेंड आहे. अजून एक गोष्ट फिजिकल क्वांटिटी डिफाईन केली जाते, डिस्पर्सिव्ह पॉवर. डिस्पर्सिव्ह पॉवर ही एक गोष्ट डिफाईन केली जाते, डिस्पर्सिव्ह पॉवर. इट इज डिनोटेड बाय ओमेगा and it is delta theta upon delta v. थीटा म्हणजे कोण, अँग्युलर डिस्पर्शन. अँग्युलर डिस्पर्शनचा फॉर्म्युला काय आहे, डेल व्ही मायनस डेल आर अपॉन डेल व्ही. आणि जर डेल व्ही मायनस डेल आर ला जर हे ठेवलं म्यू व्ही मायनस म्यू आर आणि डेल व्ही ला म्यू मायनस 1 इंटू ए, हे कॅन्सल होईल आणि म्यू व्ही मायनस 1. हे व्ही नाही, ऍक्च्युली येल्लो लाईट आहे. येल्लो म्हणजे या दोघांचं मीन असतं. मीन येल्लो का घेतलंय, या दोघांचं मीन असतं. डेल ऑफ वाय जर काढायचं झालं तुम्हाला किंवा म्यू ऑफ वाय जर काढायचं असलं तर रेड आणि व्हायलेटचं देतात, येल्लोचं केव्हा केव्हा देत नाहीत. मग तुम्ही कसं काढणार, व्हायलेट प्लस रेड अपॉन 2 या दोघांचं ॲव्हरेज घ्यायचं. सो डिस्पर्सिव्ह पॉवर ओमेगा इज इक्वल टू थीटा बाय डेल वाय. डेल वाय म्हणजे डेविएशन फॉर येल्लो लाईट, म्हणजे मधल्या मीन काढायचं, याची डिस्पर्सिव्ह पॉवर काढायचं प्रत्येक प्रिझमची. राईट, तर हे अँगल ऑफ प्रिझम वरती डिपेंड नसते, फक्त म्यू वरती डिपेंड असते. राईट, राईट डाऊन दिस टू फॉर्म्युलाज. लिहिलात का? बर, ठीक आहे. आणि आनंदाची बातमी सांगितली असेल मला वाटते. सकाळी लेक्चर झाले का, म्हणजे सकाळी म्हणजे कोणी आधी 12वीचं कितीला असतं लेक्चर तुमचं, काय आहे आनंदाची बातमी? हा, ती पटकन कळते आम्हाला, ती मात्र कळायला उशीर केव्हाच होत नाही.
राईट. चला झालं का? ओके ठीक आहे. चलो राईट डाऊन द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम परत सिंपल आहे याच्यावरती. पहा, रिफ्रॅक्टिव्ह लिहा. 3 प्रिझम 1 2 and 3. 3 prism 1 2 and 3. 3 prism 1 2 and 3 have the prism angle 60 degree. Have the prism angle 60 degree. Have the prism angle 60 degree and refractive index and refractive index and the refractive index are respectively 1.4 are respectively 1.4, 1.5, 1.6. 1.4, 1.5, 1.6. If the angle of deviation are del 1, del 2 and del 3. If the angle of deviation are del 1, del 2, del 3. Then order लावायची आहे. Then order लावायची आहे. ऑर्डर लावायची आहे. कोणता असणार, कोण मोठा असणार, कोण छोटा असणार? del 1, del 2, del 3 पैकी. सिंपल क्वेश्चन आहे. Right? Del 3 greater than del 1 because of del is proportional, directly proportional to mu. Del is directly proportional to mu. बघा बरोबर आहे का? Del is directly proportional to mu. Therefore del 3 greater than del 2 greater than del 1 असं असलं पाहिजे. Del 3 greater than del 2 greater than del 1. Right? Okay.
सिंपल क्वेश्चन होता. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन घ्या. द डेविएशन caused in red yellow, the deviation आवाज येतोय का माझा? आवाज येतोय का? आवाज यायला माझा? ओके ठीक आहे. आवाज येतोय, ज्यांना येत नाही त्यांनी चेक करा. राईट. The deviation caused in red, yellow and violet colors. Red, yellow and violet colors for crown glass prism. For crown glass prism are 2.84 degree, 2.84 degree. डेव्हिएशन म्हणजे काय माहिती नाही का? डेलची व्हॅल्यू दिली, डेलची 2.84 डिग्री, 3.28 डिग्री, 2.84 डिग्री, 3.28 डिग्री and 3.72 degree and 3.72 degree respectively. बघा काय दिलेत व्हॅल्यू, 2.84, 3.28 आणि 3.72 respectively. Find the dispersive power of prism. Find the dispersive power of prism. ते क्राउन ग्लास म्हणजे त्या ग्लासचं मटेरियलचं नाव दिले. तर क्राउन ग्लास म्हणजे त्या ग्लासच्या मटेरियलचं नाव आहे, ते सांगतो. आता हे आधी फाइंड करा, एक्सप्लेन करतो थोड्या वेळात. हो कळलं मला, त्याच्यानंच सांगितलं मी. किती आलंय? 11/41. 0.25 च्या आसपास येते का बघा बरं. 0.25, 0.25 च्या आसपास. झिरो 0.25 च्या आसपास येते का बघा. पहा ना काय दिले आपल्याला, डिस्पर्सिव्ह पॉवर काढायचे, ओमेगा काढायचे. राईट. ओमेगा कॅल्क्युलेट कसं करणार तुम्ही? ओमेगा कॅल्क्युलेट डेल व्ही मायनस डेल आर, राईट, अपॉन काय करणार, डेल वाय. बरोबर आहे. डेल व्ही मायनस डेल आर अपॉन डेल वाय. तर तिथे व्हॅल्यू ठेवा डायरेक्ट. 3.72 जे काय दिले ते 3.7, 2.8 आणि अपॉन 3.2. हे अप्रॉक्सिमेटली 0.26 येईल. अप्रॉक्स व्हॅल्यू याची 0.26 येईल. राईट. ओके. राईट. व्हेरी गुड. चलो. सो पहा आता या सिंपल फॉर्म्युला वापरून हे सॉल्व्ह करायचं आहे, लक्षात घ्या. पण याच्यामध्ये एक गोष्ट, ओके पहा आता लक्षात घ्या की कॉम्बिनेशन ऑफ प्रिझम, कॉम्बिनेशन ऑफ प्रिझम लक्षात घ्या. दिसते का सर्वांना? स्क्रीन दिसते का सर्वांना? डायग्राम दिसतात दोन? यस. राईट. व्हेरी गुड. सो पहा आपल्याला माहिती आहे, जर असा जर प्रिझम ठेवला आणि व्हाईट लाईट जर इन्सिडेंट केली तर ती व्हाईट लाईट स्प्लिट होते. लक्षात घ्या, ती व्हाईट लाईट काय व्हायली? स्प्लिट व्हायली. एकतर याच्यापासून डेव्हिएशन यायलंय,
एकतर ओरिजिनल याच्यापासून डेव्हिएशन यायलंय, परत इथे स्प्लिटिंग ऑफ लाईट व्हायलंय. मग इथे काय असतं पहा, लक्षात घ्या की मी काय करतो इथे की टू प्रिझम कोणते कोणते, एक आहे क्राऊन ग्लास आणि दुसरा आहे फ्लिंट ग्लास. म्हणजे काय असतं, दोघांचं वर्किंग अपोजिट असतं. एक जर खालच्या डायरेक्शनला डेव्हिएट करत असेल तर तो दुसरा वरच्या डायरेक्शनला डेव्हिएट करतो. पहा, याच्या उलटा असतो. हा फ्लिंट ग्लास उलट काम करतो. हा आहे क्राऊन ग्लास इकडला आणि इकडला आहे फ्लिंट ग्लास. सो काय होतं पहा, आर कंबाईन टू गेट आयदर डिस्पर्शन ओनली और डेव्हिएशन ओनली. हे जे दोन ग्लास आहेत हे कॉम्बिनेशन केलेलं आहे आपण. कशासाठी कॉम्बिनेशन केलेलं आहे? बिकॉज ऑफ या दोघींचं कॉम्बिनेशन करून आपल्याला काय भेटणार आहे की एक तर फक्त डिस्पर्शन किंवा फक्त डेव्हिएशन. म्हणजे कसं पहा बरं, लक्षात घ्या कसं याच्यामध्ये, राईट. पहा की हा एक क्राऊन ग्लास, अरे बापरे, राईट, आणि हा आहे फ्लिंट ग्लास, बरोबर आहे. तर याच्यामध्ये आता हे आधीचा ओरिजिनल पाथ होता, राईट, हा ओरिजिनल पाथ होता. आता इथे पहा हे डेव्हिएशन पण झालेलं आहे आणि डिस्पर्शन पण झालेलं आहे. पण मी बरोबर उलटा ग्लास लावलेला आहे प्रिझम. मग त्यानं काय केलं, या व्हायलेटला वर ढकललं, रेडला खाली ढकललं आणि या ज्या आधीच्या रेला पॅरलल रे चाललेत बघा, आधीच्या रेला कशी चाललेत, पॅरलल. आधीच्या रेजला हे रेज पॅरलल गेलेले आहेत, राईट. आणि पॅरलल जर गेला, आधीचा रे असा जाणार होता, आताचे रे याला पॅरलल चालेल, तर हा अँगल ऑफ डेव्हिएशन नसतो. अँगल ऑफ डेव्हिएशन दॅट इज डेल विल बी 0. सो दिस इज अ कॉम्बिनेशन विदाउट डेव्हिएशन. त्याला क्रोमॅटिक ॲब्रिव्हिएशन किंवा क्रोमॅटिक कॉम्बिनेशन म्हणतात. नावं जशाच तशी लक्षात ठेवायचे. ऍक्च्युली हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचे, हे दोन फॉर्म्युले की ए डॅश म्हणजे क्राऊन ग्लासचा अँगल ऑफ प्रिझम अपॉन ए म्हणजे सॉरी ए डॅश म्हणजे फ्लिंट ग्लासचा आणि ए म्हणजे क्राऊन ग्लासचा. म्यू वाय म्हणजे येलो लाईटचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, म्यू डॅश वाय म्हणजे रेड लाईटचा, सॉरी या फ्लिंट साठी, आणि म्यू वाय म्हणजे हे क्राऊन साठी. पण जेव्हा तुम्हाला म्यू आर आणि म्यू व्ही दिलंय तेव्हा म्यू वाय कसं काढणार तुम्ही, म्यू वाय इज इक्वल टू काय असतं, म्यू ऑफ आर प्लस म्यू ऑफ व्ही अपॉन 2, राईट. तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला. आणि थीटा नेट, कारण डेल तर इथे याच्यासाठी नेट डेल 0 आहे, सो थीटाचा फॉर्म्युला इथे डिस्पर्शन झालेला आहे, डेव्हिएशन नाही. आणि त्याच्या उलट डेव्हिएशन विदाउट डिस्पर्शन, पहा जी बाहेर एमर्जिंग लाईट आहे ती स्प्लिट झाली नाही. इथं कसं होतं बघा, इथली लाईट जी आहे ही स्प्लिट होती, इकडे व्हायलेट आहे इकडे रेड आहे, स्प्लिटिंग झालं म्हणजे डिस्पर्शन आहे पण डेव्हिएशन नाही. तेव्हा हा फॉर्म्युला, हे दोन फॉर्म्युले महत्वाचे आहेत. आणि जेव्हा डेव्हिएशन आहे, आता हे रे असे चाललेत ऍक्च्युली आणि आधी असा गेला असता, म्हणजे या दोघांमध्ये अँगल आहे, सो दिस इज अँगल डेव्हिएशन. बट जो बाहेर आलेला रे आहे तो स्प्लिट झालेला नाही, रेड एकीकडे आणि व्हायलेट एकीकडे असं नाहीये इथे, बरोबर आहे. त्यामुळे हे जे आहे ते डेव्हिएशन आहे विदाउट डिस्पर्शन. डिस्पर्शन म्हणजे स्प्लिटिंग, जे की इथं झालं नाही, इथं झालं, हे डिस्पर्शन झालं पण डेव्हिएशन नाही झालं, याला क्रोमॅटिक म्हणतात. आणि डेव्हिएशन झालं इथं, डिस्पर्शन नाही झालं, याला अक्रोमॅटिक म्हणतात. आणि हे दोन दोन फॉर्म्युले या दोघांसाठीही लिहून ठेवायचे आहेत आपल्याला. तर हे फोटो में रेरलेस असेलच,
हे नंतर लिहून घ्या कॉम्बिनेशन ऑफ प्रिझम मध्ये, हे पूर्ण लिहून घ्यायचं. हे फॉर्म्युला लक्षात नाही ठेवला तरी चालतंय. याच्यासाठी हे दोन फॉर्म्युले आणि याच्यासाठी हे दोन फॉर्म्युले. कॉम्बिनेशन कळालं का? फ्लिंट ग्लास आणि क्राऊन ग्लास यांचं वर्क काय असतं की अपोजिट वर्क करतात, जसं कॉन्व्हेक्स कॉन्केव्ह मिरर सारखं किंवा लेन्स सारखं, त्या टाइप मध्ये हे दोन. वर्किंग कळालं का? फॉर्म्युला कळाले? ओके, हे लिहून घेऊ शकता, एररलेस आहे. वाटलंच तर मी इमेज पण टाकतो याची. ओके, अगेन त्याच्या पुढे पहा की हे झालं कॉम्बिनेशन ऑफ लेन्स. त्याच्यानंतर एक छोटस बिट आहे, आय थिंक मी इमेज पूर्ण टाकायला पाहिजे होते. ठीक आहे, तर स्कॅटरिंग ऑफ लाईट याच्यामध्ये हे तेवढं लक्षात ठेवायचंय. हे रे लाईट न डिस्कवर केलेलं आहे, सायंटिस्ट आहे हा, की स्कॅटरिंग ऑफ लाईट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा रेज टू 4. स्कॅटरिंग कशाला म्हणतात वगैरे माहिती असेल की आपल्या याच्यामध्ये मॉलिक्युल्स जे आहेत मीडियमचे, त्याच्यावरती लाईट काय होते, इन्सिडेंट होते आणि ते ऍब्झॉर्ब करतात आणि नंतर इमिट करतात ऑल डायरेक्शन मध्ये, आणि याला स्कॅटरिंग. स्कॅटरिंगचं एक एक्झाम्पल सांगा बरं, बेस्ट एक्झाम्पल स्कॅटरिंगचं. स्कॅटरिंग ऑफ लाईट, द बेस्ट एक्झाम्पल इज स्कॅटरिंग ऑफ लाईट साठी जे आपल्याला ब्ल्यू स्काय दिसतं पहा, स्काय लुक्स ब्ल्यू ड्यू टू स्कॅटरिंग. कारण ब्ल्यूची जी स्कॅटरिंग आहे ती सर्वात जास्त होते, त्याची जी वेव्हलेंथ आहे कंपॅरेटिबल टू मॉलिक्यूल, राईट. म्हणजे सगळ्यात जास्त जर हे व्हायची असेल तर ऍक्च्युअली व्हायलेटची व्हायला पाहिजे, व्हायलेटची व्हायला पाहिजे, पण व्हायलेट लाईट आपल्या याच्यापर्यंत येत नाही, त्याच्यामुळे जे ब्ल्यू लाईट आहे त्याच्यामध्ये त्याची स्कॅटरिंग जास्त होते. आणि मग जेव्हा सन आपल्यापासून एकदम लांब असतो, राईट, तेव्हा म्हणजे सनसेट आणि सनराईजला आपल्याला जे स्काय आहे किंवा सन आहे तो कसा दिसतो, रेडिश दिसतो. तो कसा दिसतो, रेडिश दिसतो. ओके, आणि आपण डेंजर कलर साठी रेड हे सिग्नल वापरतो, ते सुद्धा स्कॅटरिंग मुळे, कारण रेड कलरची स्कॅटरिंग ही कमी होते. रेड कलरची स्कॅटरिंग ही कमी होते. मग सनराईज किंवा सनसेटला का रेड दिसतो, कारण त्याचा डिस्टन्स खूप लांब आहे, सनराईज किंवा सनला खूप जास्त ट्रॅव्हल करायचंय आणि इथे असल्यावर कमी ट्रॅव्हल करायचंय, सो इथली स्कॅटरिंग जास्त होते जेव्हा सनराईज आणि रेड साठीची, नाहीतर मग आपल्याला स्काय ब्ल्यू दिसतं. हे आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट, राईट. तर हे याच्यामध्ये इथले 4 पॉइंट वाचून घ्यायचे तुम्हाला. त्याच्यामध्ये एक अजून एक छोटासा कन्सेप्ट आहे, प्रायमरी रेनबो आणि सेकंडरी रेनबो, हा पण रीड करायचा आहे तुम्हाला. जस्ट हे आपल्या सिलेबसला नाहीये, फक्त हे दोन फॉर्म्युले लिहून घ्या आणि इथपर्यंत रीड करा. मी वाटलंच तर रेनबोचं नेक्स्ट लेक्चरला परत एक्सप्लेन करतो. त्याच्यामध्ये परत काय आहे की लक्षातच ठेवायचे, हे दोन पॉइंट लक्षात ठेवायचे. इथं रेनबो साठी डायग्राम आणि हे दोन पॉइंट लिहून तरी ठेवा ऍटलिस्ट, राईट. तर आजचं काम काय आहे, या प्रिझम पर्यंतचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे, कारण आपल्याला 2 दिवस सुट्ट्या आहेत आता, राईट. सिलेबस मध्ये रेनबो आहे, लक्षात घ्या, रेनबो सिलेबस मध्ये आहे, हे रीड करायचं नाही म्हणलं मी. रेनबो पर्यंत हे वाचून घ्यायचं, रेनबो पर्यंत इथपर्यंत, राईट. स्कॅटरिंगचे जे पॉइंट सांगितले तेवढेच लक्षात ठेवायचे आणि रेनबोचं हे दोन पॉइंट. ओके, तर आपल्याला 2 दिवस सुट्ट्या आहेत, तर एवढं काम आहे आपल्याला, राईट. सो हे काम करायचं आहे आणि मग नंतर आपण नेक्स्ट लेक्चरला भेटू. ओके, चलो. सो एन्जॉय युअर लक्ष्म्या. अँड अजून काय, लक्ष्म्याच ना. ओके, ठीक आहे. जणू काय मला माहिती आहे तुम्ही किती भक्त आहात, ते चांगलंच माहिती आहे. ओके, लक्ष्मी आहे का सुट्ट्या पाहिजे, ठीक आहे, चलो. ओके, सो बाय एव्हरीवन. चला, हॅपी लक्ष्मी म्हणून, चला, ठीक आहे. ओके, चलो, बाय एव्हरीवन, टेक केअर, वी विल मीट आफ्टर 2 days. ओके, ठीक आहे.